विठ्ठला 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 शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाचे माहिरा भेटी रकुमाईचे वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाचे माहिरा भेटी रकुमाईचे वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाचे माहेरा भेटी रकुमाईचे वरा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्ट पोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं शिरुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व माम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाचे माहिरा भेटी रकुमाईचे वरा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा यावत जीवन केलेल्या साधनेचा परिपाक काय झाला माझा शेवट गोड झाला मी निज स्वरूपाला निज माहेराला प्राप्त झालो भगवंत परमात्म्याची भेट झाली परमात्म्याच्या भेटीचं फल माझ्या जीवनात प्राप्त झालं दुःख आता जीवनात भोगण्याची गरज भासत नाही दुःख संपलं आणि आतापर्यंत जी अपूर्ण अवस्था जीवत्व दशा होती ती संपून गेली पण ज्या साधनाने मी इथपर्यंत आलो त्या साधनाच्या विषयी पुन्हा कृतज्ञ भाव महाराज आपल्या अंतःकरणात ठेवतात विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा आपल्या सालगाव नगरीत ज्या नैमित्तिक कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित झालो त्या वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मातोश्री कौसल्याबाई विठ्ठलरावजी राऊत या मातेच्या प्रथम पुण्य
स्मरणानिमित्त पुण्यतिथीनिमित्त हा भक्ती उत्सव आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव आमचे हरिभक्तीपर आदरणीय आत्मारामजी विठ्ठलरावजी राऊत आणि आमचे श्री हरिभक्तीपरायण गुरुबंधू माऊली महाराज राऊत यांच्या त्या मातोश्री होत्या. आज मला वाटते ज्या मातेचं प्रेम आणि आमच्या माऊलीच्या स्वभावामुळे कोण येतो घरा अमुच्या कशाला काय ज्याचा त्याला धंदा नाही. हो. आशाही व्यापात सगळी जण इथं आलेत. त्याच्या पाठीमाग सगळी मंडळी आलेली आहेत. आमचे हरिभक्तीपर आदरणीय वेदशास्त्र संपन्न हरिभक्तीपरायण श्रद्धेय रामप्रसाद महाराज हंडेगावकर आहेत. हरिभक्तीपरायण श्रद्धेय चंद्रकांतजी महाराज गुंजकर आहेत. हरिभक्तीपरायण पंकजी महाराज मोरे आहेत. विश्वंभर महाराज माळोदे, अतितानंद महाराज शास्त्री, शिवदास महाराज, योगेश महाराज, हरिदास महाराज, संजय महाराज, रामभाऊ महाराज, पंडित महाराज, कृष्णा महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गणेश महाराज, निवृत्ती महाराज, गोड मृदंगाची साथ करणारे भक्तीपण आदरणीय सुभाष महाराज, माऊली महाराज, कल्याण कल्याण कल्याणती महाराज, जनार्दन महाराज, सुदर्शन महाराज, कृष्णा महाराज आदी करून मला वाटते आज कोणालाही उभं केलं तर कीर्तनकार आहेत ते सगळे. खरं सांगायचं झालं तर भगवान ज्ञानोबाचा सोहळा झाल्यानंतर कुठं जाण्याची इच्छा राहत नाही. 8 दिवस झालेला तो त्रास, विशेषतः ते वारीत धुळे असते त्याचाही परिणाम घशावर होते. दुसरी विशेषता आहे दिवसभर भेटायला येणारे आणि त्यातल्या त्यात कीर्तन एक एक दोन दोन आणि तीन तीन कीर्तन करून मग बाहेर पण एक होत. का आलो त्याचं कारण एकच आहे, आमच्या माऊलीचं प्रेम आणि दुसरं ज्या मातेनं केलेली भक्ती. की त्या माऊलीला खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आळंदीत असते वेळेस सद्गुरू आम्ही जोग याच्यात राहत होतो देवीदास धर्मशाळेत आणि जवळच आईसाहेब राहत होत्या, माऊली राहत होते. ती माऊली आपल्या खांद्यावर पताक घेऊन पंडित ते आळंदीची प्रदक्षिणा सकाळची, ज्ञानोबाचं दर्शन, इंद्रायणीचं स्नान, वारकरी जीवन असणार हे जीवन होतं. आयुष्यभर परमार्थ केला, प्रपंच करत करत परमार्थ केला. विशेषतः सांगायचं झालं तर प्रपंचापेक्षा सुद्धा परमार्थ अधिक केला. विठ्ठल एका वारकरी माऊलीचं हे पुण्यस्मरण आहे म्हणून नाही म्हणवलं नाही. मी माऊलीला सांगितलं येतो, तर तसं तर गेल्या वर्षी विधीलाच येण्याचा चाललेला होता पण नाही शक्य झालं. पुढच्या वर्षी निश्चित येतो म्हणून सांगितलं होतं आणि त्या माऊलीनं सुद्धा भरभरून आमच्यावर प्रेम केलं. पुन्हा आज खऱ्या अर्थानं हे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम, नैमित्तिक कार्यक्रम. माता पितर मरणे अंकित जे दिवस, मुलाचं कर्तव्य जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी आणि गेल्यानंतर त्यांच्या त्या खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कमीत कमी वर्षातून 3 दिवस त्यांचं स्मरण करावं. एक पितृपंधरवड्यात त्यांची तिथी, एक त्यांची वार्षिक तिथी आणि अक्षय तृतीयेला त्यांचं स्मरण करावं. मुलांनी त्यांचं श्राद्ध तर्पणादी केलं पाहिजे. का? तरच तो पुत्र धर्म त्याच्याकडे राहतो. पुन्हा नरकातून आपल्या पितराला उत्तर क्रिया करून तारतो, त्याला पुत्र म्हणतात. म्हणून हे नैमित्तिक अशा स्वरूपाचा उत्सव आहे. असं वाटत नाही 1-2 दिवसाचा कार्यक्रम आहे, त्याचं कारण आहे. हो, भगवत भक्ताचा उत्सव देव करत असतो. विठ्ठल आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा देव करत असतो, देव करत असतो. मी त्याच्या पुढे सांगू का महाराज, भगवत भक्त कधी मरतच नाही. हो, मरत नाही त्याला मरण नाही. मरण म्हणजे काय? मरण शब्दाचा अर्थ काय? मरण शब्दाचं चिंतन भागवत करते. मृत्यूर अत्यंत विस्मृती. मृत्यू म्हणजे काय? विस्मरण आहे, विस्मरण. मृत्यू जगाला आपलं विस्मरण पाडत असते. तुम्हाला सांगतो, आपल्याला आपल्या वडिलाचं नाव माहित आहे, माहित पाहिजे. बाप कोण सांगायला जमलं पाहिजे. आपल्याला आपले आजोबा माहित पाहिजे. आपल्याला आपले पंजोबा, तुम्ही काही बोलले तुम्हाला बोलायचं माहित पाहिजे. माहित आहेत आपल्याला, पंजोबाचं नाव माहित आहे आपल्याला. आपले खापर पंजोबा, पंजोबाचे वडील नव्हते, ते नसते तर आपण नसतो ना.
परंपरेनं त्यांच्या सातबाऱ्यावर जर आपलं नाव चढलं असेल तर कमीत कमी त्यांचं नाव तरी आपल्या लक्षात पाहिजे. पण त्यांचं नाव आपल्या लक्षात का नाही त्याचं उत्तर एक सांगू का? मृत्यूने त्यांचा ग्रास केला. मृत्यूचं हे स्वभाव आहे देवा. मृत्यू करतो काय? जगाला विस्मृतीच्या पडद्याआड टाकतो. त्याचा स्वभाव आहे. विस्मरण हा मृत्यूचा स्वभाव आहे. विस्मरणानुसार सगळ्याचं विस्मरण पाडत नेतो, पण त्यात ताकद नाही. त्यात ताकद नाही का भगवत भक्ताचं जगाला विस्मरण पाडण्याची सामर्थ्य नाही महाराज. हो, म्हणून आमचे संत म्हणतात जगाला जो काळ भक्षस्थानी ठेवतो ना त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिले. जगा काळ खाया मी माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाया मी माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगाला जो काळ भक्षस्थानी ठेवतो त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिले. पाय हो, जिंकून या काळा वरी गेले भूमंडळा. हो, काळ त्यांना सलाम करतो. काळाची ताकद नाही भगवत भक्ताकडे न्यायची. नाही मरत भगवत भक्त. त्यांच्या प्राणाला गती नाही. जसं ज्ञानाचं चिंतन केलं, ज्ञानाच्या प्राणाला गती प्राप्त होत नाही, अगती प्राप्त होत नाही. अधोगतीला तर जातच नाही तो. ज्ञानी पुरुष त्याच्या प्राणाला गती नाही, अगती नाही. तसं भगवत भक्ताचंही चिंतन आहे. त्यालाही गती नाही ना अगती नाही. त्याच्या प्राणालाही गती अगती प्राप्त होत नाही. अधोगतीला जातच नाही तो. अगती म्हणजे पुन्हा पुनरावर्त, ते पुन्हा त्याला जन्माला यावं लागत नाही. त्याची आवृत्ती होत नाही. प्राणाला पुण्य केलं तर गती प्राप्त होते, पाप केलं तर अधोगतीला जातो. आणि काही पुनरावृत्तीची घराणी आहेत त्याला पुन्हा इथं यावं लागते. पण यांच्या प्राणाला गती अगती नाही. मग त्यांच्या प्राणाचं होते काय? काय होते? न तस्य प्राणः उत्क्रामन्ते भवति अत्रैव समविलीयन्ते. हो, त्यांच्या प्राणाला उत्क्रामंती नाही देवा. इथं असणाऱ्या चैतन्यात ते प्राण विलीन होतात आणि चैतन्य रूपाला प्राप्त होतात. विठ्ठल आयुष्यभर केलेल्या भक्तीचा परिपाक काय? न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मोहन कंठी. आयुष्यभर केलेली साधना, भगवान परमात्म्याची भक्ती आपण आयुष्यभर त्याच्यासाठी करायची. या माऊलीनं यावत जीवन भक्ती केली देवा. प्रताप काळात थोड्या प्राकृतिक अस्वस्थतेत सुद्धा ज्या माऊलीचं चिंतन सुटलं नाही. मध्यंतरी मी 1-2 वेळा आलो आणि ज्यावेळेस त्या माऊलीला पाहिलं त्यावेळेस ते आपल्या समाधानात, हे परमार्थाचं समाधान आहे. नाही तर बाकी किती जरी मिळालं लौकिकातलं, पण हे जर नसेल ना, परमार्थ नसेल तर महाराज कितीतरी व्यतीत होऊन जातात. थोड्या सुद्धा प्राकृतिक अडचण निर्माण झाल्यानंतर व्यतीतता त्याच्या ठिकाणी पाहायला सापडते. पण या माऊलीचं जीवन समाधानी होतं याचं कारण आहे त्याच्या पाठीमागं परमार्थाची जोड होती. विठ्ठल तुमच्या माऊली सारखं रत्न त्यांच्या उदरी जन्माला आलं. खरं सांगायचं झालं तर काहीचा प्रभाव विशेष असतो. प्रभाव इतका असतो का सांगायचं काम नाही. पण स्वभाव फार विचित्र असतात. प्रभावानं कधी कधी लोक जवळ येतात देवा, पण स्वभावाने दूर जातात. पण काही व्यक्तीचा प्रभावही चांगला असतो आणि स्वभावही चांगला असतो. तसं माऊलीचा प्रभाव चांगला आणि स्वभावही चांगला. आणि याच्या पाठीमागे एकच आहे, आई वडिलांचे पुण्य आहे. आई वडिलांनी घडवलेलं आहे. कारण हे गाडगं घडण्यासाठी जसं कुंभार दादा गाडगं घडवतो तेव्हा गाडगं घडवतेच तो कुंभार दादा त्या चाकावर ओली माती ठेवतो आणि त्या ओल्या मातीला तो आकार देतो. आकार देतोय त्या चाकाला गती देतो. ऐका, चाकाला गती देतो.
तो कुंभार दादा एक हात वर धरतो, दाबत 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 तो हात आत जातो आणि त्या गाडग्याला आतून तो हात लागल्या जातो आणि एक हात वर असतो, थापटत थापटत तो घेत असतो. थापटत घेतो, कशासाठी थापटतो त्याला, तो हात थापटतो कशासाठी, त्या गाडग्याला आकार भेटावा. प्रायः थापटणारा हात थापटते वेळेस कधी कधी जगाला दिसते आणि कधी कधी त्या हाताची निंदाही होते, निंदाही होते. ती गाडगं घडते वेळेस मध्ये एक हात आहे, बाहेर एक हात आहे. एक हातात थापट नाही आणि एक हात केवळ असा लागलेला आहे. कोणता हात गाडग्यासाठी महत्वाचा आहे? गाडगं घडण्यासाठी कोणत्या हाताचं प्राधान्य आहे? कोणत्या हात असला म्हणजे गाडगं होईल? त्याचं उत्तर एकच आहे, दोन्ही हात महत्वाचे आहेत. दोन्ही हात महत्वाचे आहेत. एक मधला हात आहे आणि एक बाहेरचा हात आहे. मधला हात एक करतो, त्या मातीला आकार देत असतो, आपला आधार देत असतो. वरचा हात त्या मातीला आकार देत असतो. आधाराचाही हात तितकाच महत्वाचा आहे आणि आकाराचाही हात तितकाच महत्वाचा आहे. आधार देतो तो हात मातेचा आहे आणि आकार देतो तो हात बापाचा आहे. विठ्ठल. जसं कुंभार दादा ते गाडगं घडतवेस या दोन्हीचाही उपयोग करतो, तसं हे गाडगं घडण्यासाठी सुद्धा आधाराचाही हात महत्वाचा आहे आणि आकाराचाही हात महत्वाचा आहे. मला काय सांगायचं आलं तुमच्या लक्षात? म्हणून आपण घडतो कसे, त्याच्या पाठीमाग आपल्या आई वडिलांचे संस्कार महत्वाचे आहेत. हो, एका महात्म्याच्या मुखातून कथा ऐकली. मुलगा शाळेत गेला, एक पेन्सिल चोरली, आईला दाखवली, आई म्हणे ठेवून दे. दुसऱ्यांदा वाढवत 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 त्याची चोरी इतकी वाढली, अट्टल गुन्हा करू लागला. मोठ्या चोरीत दरोड्यात सापडला. शेवटी त्याला शिक्षा झाली, फाशीची शिक्षा होणार. डॉक्टर आपलं त्या पोलिसांनी विचारलं, बाबा काय तुझी शेवटची काय इच्छा आहे? म्हणे काही नाही, एकदा मला माझ्या आईला भेटायचं आहे. म्हणजे पहा किती मातृभक्त आहे. आईला भेटायला घरी नेलं महाराज. नेल्यानंतर आई दारात होती, आईच्या डोळ्यात अश्रू होते. आईच्या समोर गेला आणि आईचं दर्शन घेता 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 आईच्या पायाचा अंगठा आपल्या तोंडात धरला आणि काडकन त्याला फोडलं. रक्तबंबाळ अंगठा झाला. आई ओरडू लागली, रक्त बाहेर पडलं. त्याला विचारलं, का रे मूर्खा, फाशीच्याच लायकीच आहे, आता तुला फासावर जायचं तरी हे बोट तू का तोडलं? त्याने याच्या पाठीमागे हीच कारण आहे का, हिनं जर माझे ते गुन्हे लपवले नसते तर आज मी एवढा मोठा गुन्हेगार झालो नसतो. याचा अर्थ आपण घडण्यासाठी आई महत्वाची आहे. विठ्ठल. आई फार महत्वाची आहे. आई काय आहे, आई काय असते? खरं सांगू, पमू शिंदे नावाचे कवी आहेत. त्यांना एकाने विचारलं, का हो सर, कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये एका लहान मुलाने विचारलं, सर सगळे गुन्हे माफ होतात असं कोणतं न्यायालय आहे? त्यांनी सांगितलं, असं न्यायालय नाही बाळा, पण असं मायालय आहे. असं एक मायालय आहे. त्या मायालयात कधी कोणी गुन्हेगार ठरतच नाही. तिथं सगळे गुन्हे माफ होतात. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक कविता लिहिली, आई एक नाव असते, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असते. आई असते दुधावरची साय, आई असते गोठ्यातली गाय. त्यांची कविता प्रसिद्ध आहे. पमू शिंदे कवी संभाजीनगर विद्यापीठात, मराठवाडा विद्यापीठात आहे. असो, मला सांगायचं काय, आई आई असते देवा. आईचं महत्व सगळ्यांनी गायलं आणि ते का गाऊ नये, का गाऊ नये? ज्ञानोबा सुद्धा म्हणतात पंडित महाराज, स्नेहा लागी माय म्हणी पेते कीर होय. आईसारखं प्रेम नाही. मी नेहमी सांगत असतो, देवाला आपल्यापर्यंत पोहोचणं विग्रह धारण करू शक्य नाही. म्हणून त्याच देवानी या मायबापाची रूप धारण केली. प्रेमशक्तीचं संक्रमण करण्यासाठी तोच आई झाला आणि मला वाटते आपल्याला शिस्त लावण्यासाठी तोच आपला बाप झाला. म्हणून आमची संस्कृती सांगते, मातृदेवो भव, पितृदेवो भव. त्यांची आई वडिलाची देव म्हणून साधना करावी. आणि खरं सांगू, त्यांची तशी साधना केली, काही जीवनात कमी पडत नाही. पुराणात त्या कथा येते, महाभारतात कौशिक नावाचा ब्राह्मण अरण्यात तपस साधना करतो. त्या तपात एवढं सामर्थ्य आलेलं आहे. एक दिवस तप करता करता एक बगळी झाडावर ओरडत आहे आणि राग आला म्हणून त्या बगळीकडे त्यानं पाहिलं. तपोबलानं ते बगळी जळून खाली खाक होऊन पडली.
त्याला काहीला काय असते, आपल्या साधनेचं बळ दुसऱ्याला त्रास देण्यात वापरण्यात आनंद वाटत असतो. हो, हो. अनेकाच्या घाते ज्याचे निवतील चित्ते. हो, आलं असं. तपोबलानं ती बगळी जळून खाली खाक होऊन पडली. त्या आविर्भावात मधुकरीसाठी गावात गेला. एका पतिव्रता माऊलीच्या दारात मधुकरीला उभाय. ओम भवते भिक्षम दे आलक पुकारला. ती माऊली मधुकरी देण्यासाठी थोडा विलंब लागत होता. पातिव्रत्याचं पालन करणारी पती सेवा तत्पर ती माऊली. पती सेवा करता करता तिला यायला विलंब लागला. त्याला वाटलं मी अरण्यातला तपस्वी ऋषी दारात मधुकरीसाठी आलो आणि एवढा वेळ ही लावत आहे. राग काय महाराज, तपाचं एक आहे, एक काम करू दे खवळतीच. अलग लक्षात. साध्याचा राग बरा असतो, महाराजाचा परवडत नाही. विठ्ठल असा तापला तो, लाल लाल झाला. ती बाई पुढे आली. महाराज माफ करा बरं का, तुमच्यासारख्या साधूला साधनेतला वेळ माझ्या दारात व्यतीत करणं मलाही बरं वाटत नाही. माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला विलंब लागलाय. मी खरं क्षमा प्रार्थी आहे, तुम्हाला क्षमा मागतो महाराज, मला माफ करा. तरी बुवा काही शांत होत नव्हता. आणि महाराज, अहो मी पती सेवा तत्पर होते, पतीची सेवा करत होते, पण थोडा विलंब लागला. महाराज माफ करा बरं का, माफ करा. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा क्षमा मागते. तुम्ही मला माफ केलं पाहिजे. साधू दयाग्र हृदयाचा असला पाहिजे. तरी बुवा काही शांत होत नव्हता. आणि शेवटी ती एकच वाक्य वापरलं, म्हणजे महाराज तुम्हाला तीनदा माफी मागतो. तुम्ही तरी काही शांत व्हायला तयार नाही आणि लाल लाल डोळे काही कमी करायला तयार नाही. याच्याही पेक्षा मोठे डोळे केले, किती लाल केले, किती अंगार जरी बाहेर पडला तर जळून खाक व्हाय. मी काही बगळी नाही बरं का. बगळी नाही का म्हणल्याबरोबर हे शब्द त्यांना ऐकले. जितका पारा चढला तितक्या स्पीडनं खाली उतरला, आईस्क्रीमच झाला. मग त्यांना विचारलं, मी अरण्यात बगळीला जाळलं हे तुला कोण सांगितलं? ते म्हणे, सांगाव कशाला लागते, तुम्ही साधू लोक काय उचापत्या करता, मला बसल्या जागी घरी कळते. कशानं कळते, असं काय तू साधना करते? तिने एकच सांगितलं, मी पतिव्रता माऊली आहे आणि पातिव्रत्याच्या बलावर त्रैलोक्यात बसल्या जागी ज्ञान मला प्राप्त होते महाराज. मला दुसरं काहीच करण्याची गरज नाही. ते म्हणे, मला कळते यात विशेष नाही महाराज. आमच्या गावात ते दुकान आहे चौकात, तो व्याधही तुम्हाला सांगेल. त्याला वाटलं ही पातिव्रत्याचं पालन करते, ठीक आहे, पण ते व्याध चौकात मटणाचं दुकान, तो दुकानदार कस काय मला हे सांगेल? बरं त्याचा व्यवसाय नीट नाही ना. म्हणे आपण जरा जाणलंच पाहिजे. मधुकरी घेतली, तो त्या दुकानाच्या देशाने निघाला. नेमका कोरोना झालेला होता आणि कोणाच्या सुपीक बुद्धीतून आलं होतं का ते खाल्लं म्हणजे ते होत नाही. आलं होतं महाराज. पण खरं सांगू का, काय दहशत असते मृत्यूची. चांगल्या चांगल्याने माळा काढल्या आणि ते खाऊत चालू केलं. पण खरं सांगू, ज्यांनी चालू केलं ते पहिले गेले. विठ्ठल त्या दुकानात गर्दीच गर्दी होती. हा बाबा त्या दुकानाच्या दिशेनं दिसला आणि त्या लोकांनी या बाबाला पाहिलं, महाराजाला पाहिलं. महाराज जय हरीन, तुम्ही का इकडं का? महाराज त्या दुकानात दिसले, आश्चर्याचा धक्का आहे ना. आणि मग ते लोक त्यांची उडू लागले. महाराज तेवढ्यात दुकानदाराचं लक्ष गेलं. त्याला वाटलं कोणी पण आलो बाबा आपण इकडं. दुकानदार, महाराज जय हरी जय हरी, तुम्ही माझ्याकडे चालत ना. त्या पतिव्रता माऊलीनं तुम्हाला माझ्याकडे पाठवलं ना, आणि तुम्ही अरण्यात बगळी जाळली ना. तिथं गारच पडलं. तिने, बाबा मी अरण्यात बगळी जाळली हे ते पतिव्रतेला कळलं, ठीक आहे, पण तिनं तुला मोबाईल कधी केला का मी तुझ्याकडे येत आहे हे सांग म्हणून? ते महाराज, मोबाईल करण्याची काही गरज नाही, काही गरज नाही. मग मला हे बसल्या जागी कळते. म्हणे कशाहून कळते तुला? असा कोणता अभ्यास केला, असे कोणत्या ग्रंथाचं चिंतन केलं, अशी कोणती साधना केली, तुला हे बसल्या जागी कळते? ते म्हणे, महाराज दुसरं काहीच केलं नाही, 2 देवतेची निष्ठेनं पूजा केली, त्यांना संतुष्ट केलं आणि त्याच्यामुळे हे मला बसल्या जागी. असे कोण देवता आहेत का ज्यांची साधना केल्यावर बसल्या जागी प्राप्त होते? पण तुम्हाला पाहिजे का? ते आटोपलं होतं सकाळी झालेलं, दुपारपर्यंत आटोपलं. म्हणजे चला घरी. मग त्यानं आपलं ते दुकान बंद केलं आणि आपल्या घरी घरी त्याच्या पाठोपाठी धर्मव्याध त्याचं नाव, त्याच्या घरी नेलं. एका पलंगावर वडील होते आणि एका पलंगावर आई होती. आणि महाराज, हे माझं मातृतीर्थ आहे आणि माझं पितृतीर्थ आहे. या 2 देवतेची मी साधना निष्ठेनं करतो महाराज, यांना संतुष्ट करतो.
मग माझ्या वाट्याला आगा जे जयाचे विहित तेच ईश्वराचे मनोगत या विठ्ठल 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 हे मी सगळं करतो त्याच्यामुळे मला बसल्या जागी सगळं हे सगळं मला कळते लावून गेली होती आता आधीच बसलेलं आपल्यावर ताकापुरतच रामायण करायचं आपल्याला मला सांगायचं काय आई वडिलाच्या सेवेनं त्रैलोक्यातलं ज्ञान बसल्या जागी येते का करायची आई वडिलाची सेवा खरं सांगू जगाचा मालक सुद्धा बोलून येतो पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले काय केलं पुंडलिकरानं पुंडलिकराची साधना काय होती काय केलं पुंडलिकरानं आमच्या नामदेव महाराज सांगितलं आराधिला पुंडलिके जननी पूजोनी जनके जननी जनकाची पूजा केली पितृसेवा पुण्य लाधला निधान हेच केलं आणि त्याच्यामुळे त्या पुंडलिकराच्या आई वडिलाच्या सेवेनं बोलून जगाचा मालक भगवान परमात्मा दर्शन देण्यासाठी आला विठ्ठल म्हणून मुलाचं कर्तव्य जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी आई आई आहे महाराज आईला सर नाही जोपर्यंत आई आहे तोपर्यंत प्रेमाचा सागर आहे माय आपल्या इकडे शब्द आहे माय इकडे आई पेक्षा माय खरंच ते माय शब्द काय हो आई आहे तोपर्यंत प्रेमाचा सागर आहे आई गेली संपलं प्रेम संपलं कोणी किती म्हणलं माझं अहो तुमच्यावर फार प्रेम आहे हे वाक्य अत्यंत खोट आहे हे वाक्य अत्यंत खोट आहे आईचं प्रेम ते आईचं प्रेम देवा म्हणून आईचं वर्णन सगळे करतात आणि केलंही पाहिजे का करू नये स्वामी विवेकानंदाला एकाने विचारलं का हो एवढं लोक स्तुती आईची करतात काय विशेषता आईची काय विशेषता न बाबा अरे आईची सर कोणाला येत नाही आई बाळाचं खरं दैवत आहे देवने मला काही पटत नाही स्वामी विवेकानंदांनी सांगितलं उद्या तू माझ्याकडे तुला एक काम सांगतो एक जबाबदारी देतो त्या प्रश्नाचं उत्तर नंतर पाहू तुला एक मी जबाबदारी देतो म्हणे काय जबाबदारी देता उद्या आहे ना अशी रुमाल घेतला रुमालात वीट घेतली 1 किलोची वीट सांगितले तुझ्या पोटावर बांधून 8 दिवस ही वीट काढायची नाही सगळे काम हे वीट बांधूनच करायचे मी सांगतो तोपर्यंत वीट उतरवायची नाही झोपते वेळेस काढायची नाही तशीच ठेवायची तो वाटेन चालू लागला वीट पुढंच घरी गेला वीट जेवू लागला वीट बांधलेली पुढंच काम करू लागला आता काय सगळंच मला कीर्तनात सांगायला लागलं ते वीट महाराज पुढंच झोपला तरी ते वीट त्याला इतका त्रास होऊ लागला 1 दिवसाच वैतागलं दुसऱ्या दिवशीकडे स्वामीजीकडे गेलं म्हणजे स्वामीजी हे काय हो हे कशासाठी तुम्ही मला हे शिक्षा करतात म्हणे स्वामी म्हणे थांब बाबा 8 दिवस तर प्रतीक्षा कर 8 दिवस मला काही तुला सांगायचं आहे मला काही तुला सुचवायचं आहे हे वीट राहू तर दे म्हणे महाराज ते सुचवा नाही तर न सांगा पण हे पहिले काढा एका दिवसात म्हणजे बाळा काहीचं वर्णन करू नये ज्या माऊलीनं 1 किलोची वीट आहे याच्या 3 पट 4 पट वजन आपल्या पोटावर सांभाळलं पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साये त्याचे सर्वस्वही पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही त्याचे सर्वस्वही आहे त्याचे सर्वस्वही साहे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे
याचे सर्वस्वही साये याचे सर्वस्वही साये कोटी भारवाहे याचे सर्वस्व ही साये याचे सर्वस्व ही साये पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे. काय नाही माता गौरवित बाळा, काही ऐकलला पाळीत ते, काय नाही त्याची करीत ते चिंता. काय करत नाही अंगा जीवाची संपत्ती. सांगा मला पुढे सांगा. वेचोनी करी बाळकाची पाळती, परी जीव जीवे उबगणे हे स्थिती नाही न पाहे माय. ज्ञानोबाराने केले वर्णन. अंगा जीवाची संपत्ती प्रत्येक शब्दाचा चिंतन करण्यासारखं. काय करत नाही माय, काय करत नाही. मग देवा आई वडिलांच्या उपकारातून जीव कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. एक राजा होता, त्याला वाटलं आपल्याकडे सगळं आहे, उपकार ठेवायचे नाही. ज्याचे ज्याचे होते विस्तार करण्यासाठी त्याला मदत केली. सगळे सगळे बोलावले, कोणाकोणाचे उपकार दौंडीत देण्यात आली. त्यांनी माझ्या पुढे यायचं, माझे उपकार सांगा, आपल्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी काही घेऊन जायचं. राजाने सगळं वाटलं. शेवटी सगळ्यांना करता शेवटी आलं का लक्षात, ज्याला सांगितलं नाही पण तिचे उपकार होते. आणि मग सांगितलं, आईला बोलवा. आईला विचारलं, आई मी सगळ्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचं ठरवलं, तुझे माझ्यावर उपकार आहेत, सांग तुला काय देऊ. नेकलेस देऊ का, दागिने देऊ का, पैसा देऊ का, धन देऊ का, संपत्ती. बाळा ते उपकार नंतर फेड, पण सध्या माझी प्रकृती ठीक नाही, एक कर ना. म्हणे काय, एक कर. मी आजारी आहे बाळा आणि कधी जाईल सांगायचं मत नाही, एकच कर. आजच्या दिवस फक्त माझ्या खोलीत तू झोपायला ये. आता आईच वर प्रेम होत, काही हरकत नाही. आई नेमका राजा दिवसभर व्याप पाहून झोपला नाही. सांगितलं, बाळा अरे मला तहान लागली, पाणी देतो का. लगेच उठला. आई का नाही. लगेच पाण्याजवळ गेला, झारी घेतली, पाणी घेतलं, आईला पाणी दिलं. पाणी पिल्याबरोबर आईनं पुन्हा येऊन तो पहुडला न पहुडला. पुन्हा आई नाव दिला, बाळा अरे मला औषध देतो का. पुन्हा झोपेतून उठला, औषध दिलं. पुन्हा आला न पडला, नेमका गुंगू लागला का. पुन्हा आई नाव दिला, बाळा मला जरा उठून बसवतो का रे. आई अगं एकदाच सांगायचं नाही, कित्ताच चाललंय, तुझी झोप नाही, माझी झोप नाही. बाळा चुकलं रे, पण काय करू, मला झोप येत नाही, मला जरा बसवून. पुन्हा गेला पुन्हा पडला. म्हणे आई, पुन्हा आवाज दिला, बाळा अरे पुन्हा घसा कोरडा पडला, दे रे पाणी, जरासं पाणी दे बरं. पण एकदाच बघायचं नाही. ते पाणी दिलं, आईनं ते पाणी हातात घेतलं, पिता पिता हात असा थरथरत होता. आईनं ते तसंच पाणी त्याच्या कपड्यावर टाकलं. कपडे ओले झाले, थंडीचे दिवस, अशी कडाक्याची थंडी, कपडे ओले झाले. म्हणे आई हे काय केलं. अगं म्हणे पान कपडे ओले झाले, किती थंडी लागते. आईनं हसली. आईनं हसून त्याला उत्तर दिलं, बाळा काय वाटते तुला, काय वाटते. म्हणे बाळा ऐक ना, असं तुम्हाला रात्र रात्र झोपू दिलं नाही. बसा बसा, मागच बसा. विडलं असं तुम्हाला रात्र रात्र जागवलं. बाळा मी रात्रभर जागलो तरी कधी तक्रार केली नाही रे बाळा, तेच प्रेम तुझ्यावर केलं. रात्रभर ओला झालो, ओली ओली झाले तरी बाबा तू ओला झाला का ओरडायचा, ओला तूच करायचा, ओरडायला तर तूच. पण तरी बिना तक्रार कोरड्यावर तुला झोपवायचं, ओल्यात मी झोपायचं, तरी तक्रार नाही. एक दिवस नाही तर 9 महिने 9 दिवस इथं सांभाळला. आणि किती खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्रास सहन केला, तरी जन्मोनी जुजार साहिजे. खऱ्या अर्थानं हे सगळं सहन केलं तरी कधी तक्रार केली नाही. याचं कारण जर काय असेल, ही माता आहे. माता आहे. माता
त्या मातेच्या उपकारातून जे उत्तीर्णच होऊ शकत नाही. भरपूर सांगायला जमेल, घड्याळ पुढे गेलं, कमीत कमी थोडं तरी अभंगाला न्याय द्यावा लागेल. अभंगाकडे येतो. बस अशा प्रकारचं म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आपण त्यांची सेवा करावी. आणि गेल्यानंतर कमीत कमी आपली संस्कृती कृतज्ञ आहे ना, कृतज्ञ नाही. उपकाराचं स्मरण पाहिजे. आई वडिलाचे आपल्यावर उपकार आहे आणि आई वडिलाचे उपकार विशेष उपकार आहे, म्हणून त्या मातेचं वडिलाचं आपल्या चित्तात पितराचं स्मरण पाहिजे. त्यानुसार हा प्रथम पुण्यतिथीचा वर्ष श्राद्धाचा हा उत्सव आहे. का बाबा, 1 वर्षाचा पितृलोकापर्यंत जाण्याचा काळ त्यांना लागत असतो, म्हणून कधी ते आपलं दशपिंड करतो, त्याच्यानंतर एकादशी 13 पिंड झाल्यानंतर मासिक पिंड, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर 6 महिन्याचा एक पिंड, शेवटी वार्षिक पिंड, हे पिंडदान करून आज ते तिथं पितृ, आपले 2 पितर आहेत, एक मर्त्य पितर, एक अजान पितर. अजान पितराला अपेक्षा कशाची नाही, पण मर्त्य पितर आहे त्यांना हे देऊन त्यांच्या प्रवास सोयीस्कर करणं गरजेचं असते. आपण हे केलं पाहिजे. पण हे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे, एका मातेचं पुण्यस्मरण आहे. निवडलेला अभंग तुकोबाराचा आहे. तुकोबारा शेवटाच्या विषयी विधान करतात. मला वाटते शेवट शब्द सुद्धा लोकांना ऐकायला नको वाटते. ज्ञानोबर म्हणतात, आगा आगा मरहा बोलन सहाती, नाही सहन होत, मराय टेकला तरी मरण सहन होत नाही. किती सहन होत नाही, जरा 5 वर्ष मागे जा म्हणजे लक्षात येईल. 5 वर्ष काय दहशत होती महाराज मृत्यूची. सांगितलं बाहेर येऊ नका, एक बाहेर आलं नाही, एक बाहेर नाही आलं, विशेषता नाही. किती जवळचा आला तरी घरात घेतला नाही. घरात घेत जाऊ द्या, बाकीच्याचा आप भीती सांगतो. मी नेमकं गावाकडे गेलो, अख्खं गाव भाऊकीचं फोन केला, हॅलो, ते लॉकडाऊन झालं होतं, कृष्णा महाराज गावी गेलो, फोन केला, हॅलो येतो गावी. त्यांनी ठरवलं महाराज आळंदी रिटर्न होत आहेत. आणि गावात सरपंच आमचा, पोलीस पाटील आहे आमचा भाऊच होता सरपंच, एकत्र मीटिंग बसली आणि त्यांनी मला फोन केला, म्हणे महाराज तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही काही गावात येऊ नका, तुमची व्यवस्था आम्ही शेतात आंब्या खाली केली जिवंतपणे. तेव्हापासून मला एक वाक्य लक्षात आलं, आमची माती आमची माती. पुढचं तुम्हाला पाठ आहे, दुसरी नाही, कोण आपलेच आहेत. पण मला सांगायचं काय, माझा विषय एवढा चालला का मृत्यूची दहशत काय असते. काय अहो, माणसं घाबरली आहेत, विशेष नाही, रोग घाबरले. बीपी कमी होत नव्हते, शुगर कमी, काही नाही, ते बाकी काही आजारच नव्हते. पेशी तर कमी होण्याचं बंदच पडलं होतं. सगळे रोग सुद्धा ज्याला घाबरतात तो मृत्यू आहे. विठ्ठल. अभंगाची सुरुवात शेवट आहे. शेवट, खरं सांगू, शेवट नको वाटते माणसाला. शेवट शब्द ऐकायलाही नको वाटते. पण एक वाक्य ऐका, आणि एका वाक्याभोवती अभंग फिरवतो, थोडक्यात गोळ्या बेरीज करतो. मृत्यू ही प्रकृती आहे. वाक्य एकच आहे, मृत्यू ही प्रकृती आहे. मृत्यू नको म्हणणं ही विकृती आहे. मृत्यू नको म्हणणं विकृती आहे. आणि त्याच्या पुढचं वाक्य आहे, मृत्यू सुधारणं ही मात्र संस्कृती आहे. प्रकृतीनुसार मृत्यू येणारच आहे. आवेग असो जायेगा राजा रंक फकीर, कोणीच नाही. इथं अवताराधिक जरी आले, येथे नाही उरो आले अवतार, येरते जीवकी, येरते जीवकी. येथे नाही उरो आले अवतार, येरते जीवकी, येरते जीवकी. येथे नाही उरो आले अवतार, येरते जीवकी, येरते जीवकी. येथे नाही उरो अवतार, येरते जीवकी, येरते जीवकी. नाही त्या अवताराधिकाला थांबा जमलं. याचा अबाधित नियम आहे, आवेग असो जायेगा. नाही, इथं कोणीच नाही. सगळ्यांना जावं लागतं, सगळ्याला. रामकृष्ण हे आले आले गेले, या विन जग का ओसचे पडले, जन पळ भर म्हणतील, हाय हाय मी जाता राहील कार्य काय. कवीचे बोलाय असो, मला सांगायचं काय, इथं अवतार अधिकाला सुद्धा आपला अवतार कार्य संपावं लागतं.
विशेषतः आहे, जावं लागते. अबाधित नियम आहे मृत्यू लोकांचा जाणं. हो, जावं लागते. त्याच्या पुढे बोलू. मृत्यू कळला तरी नाही चुकवायचं मत. नाही चुकवायचं मत. कळला बाबाला, आपला मोठा भाऊ गेला, आपल्याला मरावं लागते, लक्षात आलं. ब्रह्मदेवाची साधना केली, प्रसन्न केलं. काय वरमपुरे वर मागा वर, म्हणे मरण नको मरण, म्हणे रॉंग नंबर. म्हणे का, माझं चुकलं नाही, मी तुझं काय चुकू शकतो. विहिरीतच नाही तर पोहऱ्यात काय येणार आहे. आ ब्रह्म भोना लोका पुनरावर्तीन अर्जुन. त्याला वाटलं हुशारी करतो का काय ब्रह्मदेव, वरदान द्यायचं नाही काय याला. म्हणे मग असं करा, मग मी केली साधना का वाया गेली. म्हणे मागणं दुसरं. म्हणे मग दिवसा नको, म्हणे हा हे देतो, तथास्तु. रात्री नको, तथास्तु. शस्त्रांनी नको, तुम्ही तथास्तु. तथास्तु म्हण नका फक्त, तथास्तु म्हणा. आलं कशाला. हो, तो तथास्तु तथास्तु म्हणत गेला. शेवटी याचा निश्चय झाला. काय निश्चय झाला, आता आपल्याला मरावं लागत नाही. आता आपल्याला मरावं लागत नाही. ऐका देवा, जो माणूस मृत्यूला विसरतो तो उन्मत्त होतो. पण ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं त्याने दोन गोष्टी कधीच विसरू नये. पूज्य डोंगरे महाराज सांगायचे, दो बात को मत भूलना जो चाहे कल्याण, पहिले अपने निज मोत को दूजो श्री भगवान. या दोघाला विसरू नये. महाराज तर म्हणायचे, सकाळी उठल्यानंतर पहिलं स्मरण आपल्याला झालं पाहिजे स्मशानाचं, मला इथं जायचंय. हे जर झालं तो त्या जीवनात त्या दिवसात पाप करणार नाही. आणि दुसरं, देवाला माणसाने विसरू नये. आणि विसरलाच तर पचतील खाणी 84 पचतील खाणी 84 विसरली दया थोर झाली हानी. पचतील खाणी 84 पचतील खाणी 84 विसरली दया थोर झाले हानी. पचतील खाणी 84 पचतील खाणी 84. विसरू नाही बाबा. विसरल्यानंतर फळ काय ते सांगितलं, पचतील खाणी 84. म्हणून मृत्यूला विसरू नये. आम्ही विसरलो, पण तो नाही विसरला. काळ करीत वैसला असे. हो, मृत्यू चुकवायचा प्रयत्न केला, नाही चुकू शकत. कितीतरी कथा आहे, कितीतरी कथा सांगायला म्हणतील, घडेल माझ्याकडे मर्यादित आहे. व्यासांनी दासाचा मृत्यू चुकवण्यासाठी सायास केले. दास नावाचा शिष्य जो आज्ञाधारक होता. मी चिरंजीव आहे याचाही चुकावं असं वाटलं. वशिला लावला. कोण नेते, म्हणे यमदूत नेतात. त्यांना विनंती केली, म्हणे माफ करा, आमच्याकडे नाही खात, आमच्यापेक्षा आमचा बॉस वर आहे. म्हणे कोण, काळ देवता, त्यांच्याकडे जा. काळाकडे दासाला घेऊन गेले. अहो म्हणे असा शिष्य भेटणार नाही. मी चिरंजीव आहे, यालाही चिरंजीव करा ना. ते म्हणे माफ करा. म्हणे का, फक्त सहीच आम्ही करतो, रेकॉर्ड वरूनच येते. इथं कमी जास्त केलं, कोणी माहितीचे अधिकारी कागद जर मागितले तर सर्व्हिस धोक्यात. नाही जमत म्हणे, नाही जमत. याच्यावर जा म्हणे, याच्यावर तुमच्यावर आमच्यावर काळेन सांग, आमच्यावर आहे देवता, कोणती भवितव्य नावाची देवता आहे. तुम्ही तिथं जाण, तिथं त्यांना विनंती करा. भवितव्य देवतेच्या घरी दासाला घेऊन गेले. दास दारात बसला. दिव्य देवतेचं गृह, सामान्य जीवाचा प्रवेश नव्हता. दारात बसलेला दास. आत व्यास गेले. व्यास गेले, किम निमित्त आलात महाराज, कुठून आलात, काय कारण. म्हणे काही नाही, दास नावाचा माझा आज्ञाधारक शिष्य दारात बसलेला आहे आणि त्याचा मृत्यू तेढा चुकवण्यासाठी मी चिरंजीव, त्यालाही चिरंजीव करा. त्या यांनी ते पान काढलं, त्याचं रेकॉर्ड काढलं आणि रेकॉर्ड मध्ये लिखाण केलेलं होतं. काय लिखाण होतं, लिखाण होतं. आणि ते लिखाण वाचून अशी नकारात्मक मानावे. काय म्हणे, यदा दासस्य व्यासस्य भवितव्य गृहे यांती तदा दासम मरिष्यती. वाचल्याबरोबर मान नकारात्मक घालवली. म्हणे नाही ना, हे नाही ना. म्हणे का, तुमचा शिष्य जिवंतच नाही ना. म्हणे का, त्याचा मृत्यू दारातला वटवृक्ष उन्मळून त्याचा कपाळ मोक्ष होता, तो मेला. तो मेलेला नाही उठू शकत. आहे त्याचं वाढवाय जमते आम्हाला, आहे त्याचं वाढवाय जमते, मेलेला नाही. धातई आहे पाया पडता, नुठी गतायू पंडूसुता. गेलं ना ते, नाही जमत. मला सांगायचं काय, चुकवाय गेले, तावडीत गेले. गरुडाने आपल्या आईचा चुकवाय गेले.
जवळ बसतो, फक्त निर्देश करतो, कथा काही सांगत नाही. किती जणांनी प्रयत्न केला महाराज, किती जणांनी, कळला तरी नाही चुकवायचं मत. भजन करा सांगतो उन्हाळ्याचे दिवस ब्राह्मण बुवा संध्या करत बसले आणि संध्या करता 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 एक लहान बाळ, त्यांचंच बाळ, रांगत रांगत येत होतं. मातीचं घर जुने आठवा, आणि त्या बाळाने आता बाल स्वभावानुसार तिथं छिद्र, त्या छिद्रात बोट टाकला. बोट टाकल्याबरोबर त्यात काळा काळा बसलेला होता, त्या काळ्यानं त्याचा बोट पकडलं. पोरग ओरडलं, वेदना चालू झाल्या. पोरग ओरडल्याबरोबर बापाने सगळं सोडलं, संध्यापात्र पळी बाजूला टाकली, धावत धावत गेला, पोराचा हात धरला, वर ओढल्याबरोबर त्याच्या बरोबर त्या काळ्याने बोट पकडलेलं होतं. लगेच वर काळा साप आला आणि पाहिलं आपल्या मुलाला. सापानी चावा घेतला. अरे रे, आपलं बाळ आता काही जगत नाही. म्हणता 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 उपचार करण्याच्या आत पोराने डोळे चांदीचे केले. पोरग गेलं, एक कुलत एक पोरग ब्राह्मणाचं गेलं. वाईट वाटलं, आता नाही याला ठेवायचं, आता या सापाला मारायचं. त्यांनी त्याला मारण्यासाठी काय केलं, काठी घेतली आणि त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी निघाला. तो साप सरपटत सरपटत त्याचा चावा घेऊन जसा भूमीवर पडला तसा घरातून बाहेर पडला. तो सरपटत पुढे चालत होता, यानं काठी शोधून त्याचा पाठलाग चालू केला. तेवढ्यात पुढून एक गाय येत होती, त्या गायीच्या दिशेनं साप सरपटत जात होता आणि त्या सापाने पुढच्या गायीला पाहिलं आणि गायीला पाहिल्यानंतर सापाने रूप पालटलं देवा, आणि सापच वाघ झाला आणि पुढून येणाऱ्या गायीचा नरडा पकडला. नरडा पकडल्यानंतर गायीनं हातपाय झाडले, काही वेळ वाचण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी गायीने डोळे चांदीचे केले. हा काठी घेऊन पाठोपाठी आलेला, हा काय प्रकार आहे, सापाचा वाघ झाला. वाघाने गायीला मारलं आणि तो वाघ त्याने आपलं तोंड पालटलं, याच्या दिशेने निघाला. आता वाघ पुढे आल्यावर काय होते कीर्तनात सांगण्यासारखं नाही. मला 7-8 वेळा जवळ पुढून गेला महाराज. अलग लक्षात, एकदा तर दाराला होता, दाराला ड्रायव्हर वाघ वाघ वाघ, रात्रीचा प्रसंग होता. वाघ, आता माझं काय नाही सांगू शकत मी अलग लक्षात, इथं सांगत आहे, पण तिथे तुम्हाला वाघही येत नव्हतं, काय येत होतं नाही सांगत तुम्हाला. आणि असं करता करता वाघ, त्यानं गाडी थांबवली. कुठं आहे कुठं, मी काय मांजर आहे पाहिला ती, त्यानं गाडी थांबवली महाराज, आणि वाघ खिडक्याला आपल्या त्या याला लागून होता. अशी भरपूर वेळा, 8 वेळा गेला. एकाच वर्षात 8 वेळा गेला होता. एका वर्षात 8 वेळा बिबट्या गेला. 2 वेळा ओरिजिनल वाघ गेला पट्ट्याचा. माणिक दौंडीच्या घाटात एकदा गेला, आणि एकदा उद्धव महाराज मंडलिकांच्या तिथून कीर्तन करून निघालो लोणीच्या तिथं, आणि तिथं बराबर गाडीच्या पुढंच झडप घातली होती. तो वाघ पाहिला, भयभीत झाला, कंप शरीराला सुटला, हातातली काठी नकळत खाली पडली. हात जोडले, मला माफ करा, मला मरायचं नाही, मला मारू नको, मला मारू नको. आपण कोण आहे? वाघ त्याच्या जवळ आला, थबकला, आणि वाघ मनुष्यवाणीनं त्याला बोलू लागला. आणि त्यानं विचारलं, तुला मरायचं नाही, चिंता करू नको, मी तुला मारणार नाही. म्हणे तू कोण आहे, तू कोण आहे? म्हणे मला काळ म्हणतात. काळ, काळ, हो, मी जरी काळ आलो तरी तुझी वेळ बाकी. आपल्याकडे म्हण नाही का, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, मी काळ आहे. हे म्हणल्यानंतर त्यांचं, तुम्ही असं रूप का पालटलं? ते म्हणे, ज्याचा मृत्यू ज्या रूपाने तेच रूप मी धारण करतो. तुझ्या मुलाचा मृत्यू सर्पदंशाने होता म्हणून साप झालो होतो, गायीचा मृत्यू व्याघ्र भक्षणाने होता मी वाघ झालो. पुढचा प्रश्न त्यानं केला, म्हणे ज्याचा मृत्यू जसा ते सगळ्याला नेता, हो सगळ्याला नेतो, कोणीच ठेवत नाही, कोणीच ठेवत नाही. मलाही नेणार, म्हणजे तुझा वेळ आल्यावर तुलाही नेणार. म्हणजे मला कोणत्या रूपानं नेणार आहे? म्हणजे तुला नेण्यासाठी मगरीच्या रूपात येणार आहे, मगर होऊन येणार आहे. आणि मग ती देवता अंतर्धान पावली. शोक कानावर झालेला, एकुलता एक मुलगा, विधी आटोपलेली आहे, उदास वृत्ती धारण केली. पण दशग्रंथी पंडित होता, राजाला राजपुत्र, त्याला शिकवायला कोणीतरी गुरुजी ठेवायचं. सगळ्यांनी याच नाव सुचवलं. तिथं राज दरबारात शिकू लागला, सेवा करू लागला, पगार भेटू लागला. त्यांनी ठरवलं, मगरीच्या जवळ, मगर कुठं राहते? पाण्यात, आणि पाण्याच्या जवळ जायचं नाही. ग्लासभर होतं तरी त्यानं फिल्टर ठेवलं होतं गाळून प्यायला. आलं का लक्षात? म्हणून इतका तो घाबरत होता महाराज, कारण पाण्यात त्याचं बलस्थान ते आहे ना, जलस्थान आहे ना ते. पण खऱ्या अर्थानं ठरवलं असं. दिवसा बागून दिवस नेऊन गेला.
राजपुत्र मोठा झाला, शिकून पंडित झाला, लग्ना योग्य वय झालं, दूर देशातली पुत्री पाहिली, राजकुमारी पाहिली, लग्न ठरवलं. पण मुलांना एकच आट टाकली, लग्न तर करील गुरुजी लग्नाला मंगलाष्टकन आशीर्वाद द्यायला येत असतील तर. राजाचा एकुलता एक होता. राजाने आग्रह धरला, म्हणे महाराज एकच विनंती आहे, तेवढं लग्नाला यावं लागणार आहे आणि तुम्हाला 1,00,000 स्वर्ण मुद्रा देणार. म्हणे राजा तुला तुला तुझ्या लक्षला. म्हणे का? म्हणे मी लग्न कुठे आहे? म्हणे मुरलीच्या घरी. आणि कितक्या लांब जायचं? पूर्वी काही हे गाड्या नव्हत्या ना, पूर्वी जायचं झालं तर लग्न जुन्या मंडळीला विचारतो, तुमचे झाले ना लग्न? मग ते कशा बाबा वराड कशात गेलं होतं फेट्यावले बाबा? बैलगाड्या बंड्यात अलग लक्षात धमनी ते राहायचं ना ते जुनं वराड असच. मी एकदा गेलो म्हणून मला आठवते थोडं थोडं. मी लहानच होतो तर त्यावेळेस खऱ्या अर्थानं ते आता ते राजाचं होतं तर रथात जात असेल, मग ते तिकडे जायचं किती दिवस 8-8 10-10 दिवस जायला लागायचे. आणि मग ते म्हणे काही हरकत नाही, मला मगरी पासून भीती आहे, चिंता करू नको, 10,000 सैन्य रक्षणार्थ देतो. एकुलता एक माझा मुलगा आहे, लग्नाला यावं लागेल. ब्राह्मण बुवा तयार झाले, तोंडाला पाणी सुटलं. बुडलं हो, तोंडाला पाणी सुटलं. आणि मग तो बाबांनी निघाला. लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला, वराड निघलं. मुक्काम करता करता एका दिवस अरण्यात मुक्काम ठरला. आणि अरण्यात मुक्काम ठरल्यानंतर अरण्यातला राजा, त्याला मुलबाळ नव्हतं, त्यानं देवाला नवस बोलला होता, मला जर मुलबाळ झालं तर हत्तीच्या भारोभार स्वर्ण मुद्रेचं दान सत्पात्री करील. मुलगा झाला होता पण सत्पात्रच भेटत नव्हतं. कोणी ते सांगले इथून राजपुत्र आपल्या दशग्रंथी पंडित गुरुजी सोबत जात आहे आणि असं तुला पात्र भेटणार नाही. आणि मग तो तिथं आला, त्याला विनंती केली, म्हणे मला हत्तीच्या भारोभार स्वर्ण मुद्रेचं दान द्यायचं आहे आणि ते तुम्हाला द्यायचं आहे. ते म्हणे कुठं कुठं देणार आहे? म्हणे हत्तीच्या भारोभार करून देणार आहे. म्हणे तुझं तुला लखला. म्हणे का? का? म्हणे तू भारोभार कुठं करणार? पूर्वी काही टनकाठे नव्हते, मोजायचं झालं तर एखाद्या जलाशयाच्या जवळ जायचं, नाव सोडायची, नावेवर हत्ती उभा करायचा, नाव जितकी खाली जाते तितकी रेषा ओढायची. आता ते नाव खाली गेली तेवढी रेषा ओढायची, हत्तीला उतरवायचं, वरून टाकायचं रेषेपर्यंत, भारोभार करायला. म्हणे मला नाही पाहिजे हे तुझं. अहो म्हणे तो काळा एकोत्तराची वाढी जळती आगी घालती उडी, आणि तुम्ही एवढं नाही म्हणता, हे कस काय? ते म्हणे नाही ना, मला मगरीची भीती आहे. म्हणे झालं काय? सगळं त्याने हकीकत सांगितली. आता काही विस्तार करत नाही. म्हणे एकच करा, चिंता करू नका, तुमच्या राजाचं 10,000 सैन्य, माझं 1,00,000 सैन्य रक्षणार्थ देतो. एक मगर करणार काय? तोंडाला पाणी सुटलं ना, पाहता काय. आणि मग झालं असं, भारोभार दुसरा दिवस उजाडला, भारोभार चालू झालं, हत्तीला उभं केलं. हत्तीला द्यायचं झालं, लोक तसाच हत्ती उभा करतात ना, एवढं काय. आणि हत्तीला उभं केलं, देणार आपलं पान, आपणही काय देतो, मरकी गाय बम्मन कुदान, तशातलाच प्रकार आहे ना. आणि तसं झालं, ते उभं केलं. आणि जाऊ दे, ते काही कमी आहे का? काय तोळा चालू आहे ना, पहा, काय किलो तोळा काय चालू आहे? 1,00,000. 1,00,000 सांगा तुम्ही वर राव. 29 का? पुन्हा वाढलं का? फिक्स सांगा बा, असं काही नाही. कोण? बाबाजी का? किती चालू आहे बाबा? 1,20. 1,20 चालू आहे. 1,32 वर गेलत ना ते. हे काय विचारलं, दिवाळीत कोण कोण घेतलं ते मला कळते म्हणून. तुम्हाला भाव कसा माहित ठेवावा लागतो. अलग लक्ष झाला असं, आपला विषय चालला. ते भारोभार असा सोन्याचा ढीक पडला. बस ब्राह्मण बुवा, काही वेळात ते तुमचं होणार आहे. मना संकल्प, तुम्हीच विद्वान आहे, मना संकल्प. संकल्प म्हणायला ब्राह्मणाला पुढं बोलावलं. महाराज यावं पुढं, थोडं या पुढं, पाण्यात गोटावर पाण्यात थोडी मगर येतो. नाही अहो, एवढ्या सैन्या पुढं मगर, एक मगर करणार काय? थोड्या वेळात तुमचं होणार आहे, या पुढं. आला ना गोटाभर पाण्यात बाबा, पाहता काय, गुडगाभर पाण्यात आला. मना संकल्प, मना संकल्प, मना संकल्प. पंडित महाराज मना संकल्प. लक्षात संकल्प म्हणला
आणि संकल्प म्हणून यजमानानं पाणी घेऊन ब्राह्मणाच्या हातावर असं सोडलं. पाणी जसं सोडलं ना, पाणी जसं सोडलं ना, सोडलेलं दिसलं का तुम्हाला? पाणी जसं सोडलं तसाच त्यानं हात पकडला. अरे संकल्प सोडण्याचं विधान असते, हात पकडण्याचं विधान नसते. हात सोड, का पकडला हात? ते मूर्ख, आणखी नाही ओळखलं नाही तुम्हाला ओळखलं नाही म्हणे तू कोण आहे? ते म्हणे तुझ्या मुलाला नेण्यासाठी सापाच्या रूपात आलो होतो, गाईला नेण्यासाठी वाघाच्या रूपात आलो होतो, आणि तुलाही सांगितलं होतं तुला नेण्यासाठी मगरीच्या रूपात येणार आहे. ते म्हणे तू छल केलं माझ्याशी, तू तर राजाच्या रूपात आला. म्हणे मूर्खा, सापाचा वाघ व्हायला मला वेळ लागत नाही, राजाची मगर व्हायला किती वेळ लागते? ऐका ना, जेवढं सैन्य पाण्यात उभं होतं ते सगळे जलचर प्राणी झाले, आणि तो राजा मगर झाला, आणि सगळ्या देखत ओढत नेला. विठ्ठल चुकवण्याचा प्रयत्न केला तरी नाही चुकू शकत. सत्य आहे, शाश्वत आहे, आहेच, सगळ्यालाच आहे, सगळे जाणार आहे. कीर्तनकारही जाणार आहे, कीर्तनकारही जाणार आहे. बाबाजी, मी म्हणलो नाही हो, तुम्हाला विचारलं मी. विश्वंभर महाराज टाळतरी, तुमची काय इच्छा आहे? मी एका गावात असं सांगितलं राव, या गावचे सगळेच सगळे तोंड पाडले, पण एक म्हातारी हसू लागली. मावशी एवढा सिरियस करून रसाचा विषय, हसण्याचं कारण काय? म्हणजे महाराज तुम्ही सांगितलं या गावचे सगळे जाणार, मी या गावचीच नाही. मी उपजल्या पिंडा मरण सांगा ते भरते उपजते भरते उपजते उपजल्या पिंडा मरण सांगा ते भरते उपजते भरते उपजते कोणी नाही, मरण आहेच. मग काही म्हणतील आतापासून टेन्शन कशाला, खा पिया मजा करा. आहेच तर काही टेन्शन कशाला घेता, येणारच आहे ना, माळकरी जाणारच आहे, आम्ही जाणार. मग फरक काय? फरक आहे बाबा, पुढच्याला ठेच लागल्यावर मागच्याने ब्रेक करणं गरजेचं आहे. पुढच्या गाडीला स्पीड ब्रेकर आदळली, मागच्यानं लगेच सोडायची का? त्यानं ब्रेक करणं गरजेचं आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला, पुढच्याचा पाहिल्यानंतर मागच्याने ब्रेक करावा देवा. पंचतंत्रात कथा येते, एक वाघ, एक कोल्हा आणि एक गाढव, त्यांनी एका हरणाची शिकार केली. हरण पाडस शिकार केली. वाघाने गाढवाला सांगितलं, गाढव दादा करा ना वाटण्या, करा वाटण्या. गाढव गेलं, त्यानं 3 वाटण्या केल्या. वाघ दादा वाटण्या झाल्यात, चला.